कुठलीही आई असली तर पहिले आता एज्युकेशन पूर्ण झालंय म्हटल्यावर पहिला विषय काय येतो लग्नाचा. तर ती म्हटली मी अजून 7-8 वर्ष लग्नच करणार नाही. तिला आलं टेन्शन की आता ही म्हणती मग अजून 7-8 वर्ष लग्न करणार नाही. म्हणून तिने मला फोन लावून दिला. आधी फॅक्ट आहे म्हणलं, तुझं आत्ता वय किती? इंजिनिअरिंग पूर्ण झालं, तिथून पुढे तू 2 वर्ष MBA केलं, म्हणजे तुझं वय 23 वर्ष आता. ओके, 23 मध्ये आता तुला जॉब चांगलाच पाहिजे कारण तुझं एज्युकेशन तसं झालंय, म्हणजे 2 वर्ष तरी जाणार, म्हणजे झाले 25 वर्ष. परत तू काय म्हणली की जॉब झाल्यानंतर मला 2 वर्ष माझी लाईफ माझ्या मनासारखी पाहिजे, कारण आता मी माझा जॉब म्हणलं एन्जॉय करायचा, मला बाहेर फिरायला जायचे. झाले किती? 27 वर्ष. 27-28व्या वर्षी तुला पाहुणे बघायला सुरुवात कर. लग्न होणार कधी? 30व्या वर्षी. पुन्हा काय म्हणणार 30व्या वर्षानंतर आता मला काय लगेच बाळ नको का, तर मला आता हे मॅरेज लाईफ एन्जॉय करायचं. बाळ कितव्या वर्षी होणार? 32-33व्या वर्षी. मग म्हटलं हा विचार केला का शेवट बाळ पाहिजे? सगळं झाल्यावर शेवट एक तरी बाळ हवंय. ओके, हवंय का? हो म्हणली, पाहिजे. मग म्हणलं तू ह्याचा विचार केलास का की ते बाळ कसं होईल? तू तुझ्या आईला कितव्या वर्षी झाली? म्हणलं विचार. आणि म्हणून तू हेल्दी आहेस. मग मेंटली असेल, फिजिकली असेल, एज्युकेशन, ऑल पर्सनॅलिटीनी. मग तुझं जर 33व्या वर्षी बाळ होणार असेल तर ते कशावरून हेल्दी असेल? म्हणजे जो मी स्टडी करते मेन रिझन हे एज फॅक्टर आहे आई वडिलांचं. मग तिनं थोडासा विचार केला, म्हणजे अगो हे मी विचारच केला नव्हता असा, मी फक्त माझी लाईफ, माझं एन्जॉयमेंट आणि माझे हेच बघतीये. नाही म्हटली मी जरा थोडंसं चेंज करते. तर हे प्रत्येक आई वडिलांनी एज लिमिटेशन किंवा एज बाउंड्री मुलांना घालणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक आईला वाटत असतं माझी मुलगी ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, ती दुसऱ्यांवर अवलंबून राहिली नाही पाहिजे. हे अगदी बरोबर आहे. म्हणजे आत्ताच्या काळात प्रत्येक मुलीनं हे स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. पण एज लिमिट, एज बाउंड्री ही घालून पण देणं तेवढीच गरजेची आहे, जर तुम्हाला नेक्स्ट जनरेशन हे सुदृढ हवं असेल तर.